गीता अध्याय 17 श्लोक पहिला. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषान्निष्ठा तु का कृष्णसत्त्वमाहो रजस्तमः. ओम श्री परमात्मने नमः. श्रीची वेलांटी दीर्घ आहे, त्यामुळे दीर्घ उच्चार करायचा. परमात्मने, र पूर्ण म्हणायचा. खूप जण अर्धवट र म्हणतात. परमात्मने नमः. परम आत्मने असे शब्द आहेत तिथे. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. सप्तदशो मधल्या सवर आघात, शो पुढे अवग्र आहे, त्या अवग्रहावर पण आघात. सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. अर्जुनः उवाच असे शब्द आहेत तिथे, त्यामुळे न वर दोन मात्रे असा उच्चार करायचा नाही. उ वेगळा काढून तो म्हणायचा. अर्जुन उवाच. फक्त इथे दक्षता अशी घ्यायची की उ दीर्घ पण होता उपयोगी नाही, ऱ्हस्व उ आहे तिथे. त्यामुळे अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य. शास्त्र, शा पूर्ण म्हणायचा, मग स्त्र म्हणायचं, स आणि त्र. शास्त्र विधिमुत्सृज्य, मू वर आघात घ्यायचा, मू बरोबर त म्हणायचा, श्रू बरोबर जिय म्हणायचा. मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः. श्रद्धया मधला श्र जो आहे त्याच्यावर आघात घ्यायचा, श्र बरोबर अर्धा द म्हणायचा. याचा उच्चार पूर्ण करायचा. श्रद्धयान्विताः. तेषां पोटफोडा श, त्याचा उच्चार छान ऐकू येऊ दे. अनुस्वाराचा न. निष्ठा, नीवर आघात. तुका कृष्ण, क्रूवर आघात. सत्वमाहो, सवर आघात. रजस्तमः, जवर आघात. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः. 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 तेषान्निष्ठा तु का कृष्णसत्त्वमाहो रजस्तमः. 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 ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः. तेषान्निष्ठा तु का कृष्णसत्त्वमाहो रजस्तमः. संधि विग्रह. ये शास्त्रविधिम उत्सृज्य यजन्ते श्रद्धया अन्विताः. तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो रजः तमः.
ये म्हणजे जे, शास्त्रविधीम म्हणजे शास्त्रविधीला, उत्सृज्य म्हणजे सोडून किंवा ओलांडून, यजन्ते म्हणजे यजन करतात, श्रद्धया म्हणजे श्रद्धेने, अन्विताः अन्वित होऊन किंवा युक्त होऊन, तेषां म्हणजे त्यांची, निष्ठा म्हणजे निष्ठा किंवा स्थिती, तू म्हणजे परंतु, का म्हणजे कोणती, कृष्ण म्हणजे हे कृष्णा, कृष्णासाठी संबोधन आहे हे, सत्वम सात्विकी, आहो हे अव्यय आहे, अथवा असा अर्थ होतो त्याचा, रजहा म्हणजे राजसी, तमहा म्हणजे तामसी. या श्लोकात एकच सामासिक शब्द आहे, शास्त्रविधीम हा सामासिक शब्द आहे. शास्त्रस्य विधिही, शास्त्रविधिही षष्ठी तत्पुरुष समास होतो. अन्वय, हे कृष्ण, शास्त्रविधिम उत्सृज्य ये श्रद्धया अन्विताः यजन्ते, तेषां निष्ठा तुका सत्वम आहो रजः तमः. हे कृष्णा, शास्त्रविधीचा त्याग करून किंवा शास्त्रविधीला सोडून ओलांडून जी माणसे श्रद्धेने युक्त होऊन पूजन करतात, त्यांची स्थिती कोणती असते, सात्विकी अथवा राजसी अथवा तामसी. मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की शास्त्र हे प्रमाण मानावं, कुठली गोष्ट करणे किंवा न करणे यासाठी निर्णय घेताना शास्त्र हे प्रमाण मानावं. मग आता अर्जुनाचा प्रश्न की ज्याला शास्त्र कळत नाही पण श्रद्धा मात्र आहे, तर अशी लोक जे यजन करतात, जे पूजन करतात, ते कुठल्या प्रकारचं असतं, सात्विक असतं, राजस असतं का तामस असतं. आता अर्जुनाला असा प्रश्न पडण्याचं कारण असं की तो शास्त्र जाणत असून सुद्धा युद्धासारखा जेव्हा बाका प्रसंग समोर उभा राहिला तेव्हा त्याची शास्त्रावरची निष्ठा डळमळली म्हणण्यापेक्षा शास्त्रानुसार वागायला तो कचरला. त्याला भीती वाटली की हिंसा करणं हे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात सुद्धा स्वजनांची हिंसा तर अजिबात मी करणार नाही. अर्थातच त्याच्या मनाला शास्त्रानुसार म्हणजे क्षत्रिय धर्मानुसार युद्ध केलं पाहिजे हे कळत होतं, पण त्याचबरोबर शास्त्रानेच सांगितलंय की स्वजनांचा मनाने सुद्धा घात करू नये, प्रत्यक्ष तर करूच नये पण मनाने सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नये. इथे तर प्रत्यक्ष आपल्या स्वजनांना मारायचं, हे कसं काय करायचं, म्हणजे शास्त्र सुद्धा कधी कधी गोंधळात टाकतं. तुमची कर्तव्य करत असताना शास्त्रविधीला अनुसरून वागायचं हे जरी आपण ठरवलं तरी सुद्धा दोन्ही आज्ञा जर शास्त्रानेच दिलेल्या असतील तर कुठली आज्ञा पाळायची हा एक प्रश्न माणसापुढे उभा राहतो. अशा वेळेस जास्तीत जास्त लोकांचं ज्याच्यामध्ये भलं आहे ते करावं असा आपण सहज निर्णय घेतो, पण तोही निर्णय योग्य नाही. गीता सांगते धर्म जास्त महत्त्वाचा आहे. जिथे धर्म मग तिथे संख्या कमी असली तरी सुद्धा चालेल, पण धर्मानुसार वागणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे शास्त्रविधी समजून घेऊन शास्त्रविधीनुसार यजन तर करायचंच, पण त्यातल्या त्यात सुद्धा धर्म ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपण उभं राहायचं. हे झालं ज्यांना शास्त्र कळतंय त्यांच्यासाठी. पण ज्यांना शास्त्रच माहिती नाही आहे किंवा त्यांची बौद्धिक पातळी तेवढी नाही शास्त्रानुसार निर्णय घेऊन वागण्याची, किंवा जे कष्टकरी आहेत ज्यांना शास्त्राचं ज्ञान उपलब्धच होऊ शकत नाही, सगळं आयुष्य कष्ट करण्यामध्येच जातं, पण त्यांची श्रद्धा आहे, कुणीतरी परमात्मशक्ती आहे आणि ती परमात्मशक्ती हे संपूर्ण विश्व चालवते. मग ती कधी विष्णूच्या रूपाने आपण त्यांना भजू, कधी दत्ताच्या रूपाने भजू, कधी देवीच्या रूपाने भजू, कुठल्या का रूपाने भजेना,
पण अशी कुठली तरी एक परमात्म शक्ती आहे की जी संपूर्ण विश्व चालवते, अशी ज्यांची श्रद्धा आहे. श्रद्धा या शब्दाचाच अर्थ मुळी सत धारयती इति श्रद्धा. ह्या जगामध्ये आजही सत आहे, चांगलं आहे, उत्तम असं आहे, हे ज्यांना मान्य आहे आणि तसं मान्य करून ते जीवन जगत आहेत, असे लोक म्हणजे श्रद्धावान लोक. अशा श्रद्धावान लोकांनी केलेलं पूजन, मग ते शास्त्र जाणत असोत वा नसोत, कुणी कुणी श्रद्धा पण आहे आणि शास्त्र पण जाणतायत असे पण लोक असतील, पण ज्यांच्याकडे केवळ श्रद्धा आहे, शास्त्रज्ञान असेलच असे नाही, अशा लोकांचं पूजन कसं आहे? सात्विक म्हणायचं, राजस म्हणायचं का तामस म्हणायचं? कारण आपण 14व्या अध्यायात बघितलं, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. अर्थातच अशा लोकांनी श्रद्धेने अन्वित होऊन केलेलं यजन सात्विक असलं तर त्यांची ऊर्ध्वगती आहे. मग त्यांचं यजन कसं आहे, त्यांचं पूजन कसं आहे? सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे, असा अर्जुनाचा हा प्रश्न आहे. दुसरा एक शब्द अर्जुनाने वापरलाय तो म्हणजे शास्त्रविधीम उत्सृज्य. कधी कधी शास्त्रविधी माहिती असतो तरी सुद्धा तो शास्त्रविधी सोडून आपल्याला पूजन करावं लागतं. गणपतीला लाल फूल वाहायचंय, हा शास्त्रविधी आपल्याला माहिती आहे, पण कुठेतरी वाळवंटात असू आपण आणि तिथे लाल फूल मिळालंच नाही, म्हणजे शास्त्रविधीला सोडून यजन केलं, मग ते यजन योग्य आहे का नाही, असाही एक प्रश्न. उपलब्धता नसल्यामुळे कधी कधी शास्त्र सोडावं लागतं. आता शुचिरभूत होऊन पूजन करावं असं शास्त्रविधी सांगतं, पण तुम्ही जरा जर्जर झालेला आहात, अंथरुणात खिळून पडलेला आहात, पण तुमची पूजा करण्याची तर इच्छा आहे. अशा वेळेस जपयज्ञ करायचा, तोही करत असताना एक प्रकारे आपण शास्त्रविधी सोडूनच करत असतो, कारण जपाला सुद्धा शुचिरभूत होऊन बसायचं आहे. म्हणजे शास्त्र कळतंय, पण काहीतरी अपरिहार्य कारणामुळे शास्त्र अवलंबणं किंवा शास्त्रविधीनुसार यजन करणं अशक्य असेल तर त्या माणसाने काय करावं? त्याची श्रद्धा तर आहे, पण शास्त्र पाळणं भौतिक परिस्थितीमुळे किंवा शारीरिक परिस्थितीमुळे त्याला शक्य नसेल तर त्यांनी काय करावं? यजनच करू नये का? हाही एक मनात उठणारा प्रश्न आहे. म्हणून तो म्हणतोय की श्रद्धा तर आहे, पण शास्त्रविधीला सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा, निष्ठा म्हणजे जीवन जगण्याची शैली, त्याला निष्ठा म्हणतात. की वर्षानुवर्ष एखादी व्यक्ती पूजन करते आहे, पण शरीर अतिशय जराजर्जर झालं, पूजन करणं शक्य नाही. अर्थातच श्रद्धा आहे, पण शास्त्रविधीनुसार कर्म करणं शक्य नाही, पण आयुष्याची निष्ठा आहे त्याची की मी पूजन करणार, रोज करणार, भगवंताला रोज शरण जाणार. मग आता ही निष्ठा म्हणजे जीवन जगण्याचं त्याचं ध्येय किंवा जीवन जगण्याची त्याची एक ठराविक पद्धती. उदाहरण सांगायचं झालं तर काही जण समाज कार्य करण्यामध्ये स्वतःचं सगळं आयुष्य वेचतात, काही जण देशाची सेवा करण्यात आयुष्य घालवतात, काही जण रुग्णांची सेवा करण्यात आयुष्य घालवतात. हे जे आहे यालाच निष्ठा म्हणायचं. आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आणि कुठल्या मार्गाने जायचं हे जे ठरवलेलं असतं त्याला निष्ठा म्हणतात. अर्थातच ज्यांना शास्त्रविधीला सोडून किंवा शास्त्रविधीला ओलांडून कार्य करावं लागतं आहे, श्रद्धेने अन्वित आहेत, श्रद्धायुक्त आहेत, पण शास्त्रविधीला सोडून वागावं लागत आहे, पूजन करावं लागत आहे, अशा लोकांची निष्ठा कशी आहे? सात्विक, राजस का तामस, असा अर्जुनाचा हा प्रश्न आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन
उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः. हरि ओम तत्सत्.